नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्हीही शिवणकाम करता का किंवा करण्याचा विचार चालू आहे किंवा नवीन शिकत आहात किंवा तुम्ही क्लास केले असेल पण ब्लाऊज अजून व्यवस्थित परफेक्ट असं शिवता येत नाही असं जर असेल आणि तुम्ही जर यूट्यूबवर सर्च करत असाल की कटोरी ब्लाऊज डायरेक्टली कापडावर कसं शिवायचं किंवा कसं कटिंग करायचं हे जर तुम्ही सर्च करत असाल ना, तर मी आता कोणतंही पेपर पॅटर्न न वापरता डायरेक्टली कापडावर कसं ब्लाऊज कटिंग करायचं म्हणजे कटोरी ब्लाऊज डायरेक्टली कापडावर प्रिन्सेस कट ब्लाऊज तर येतं कटिंग करता किंवा फोर्टेक्स ब्लाऊज हे येतं डायरेक्टली कापडावर कट करता. पण कटोरी ब्लाऊज जास्त असं म्हणजे यूट्यूबवरही नसतात आणि असं कोणी जास्त डायरेक्टली कापडावर कटिंग करताना असं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मी आता तेच दाखवणार आहे. तर डायरेक्टली मी ज्या पद्धतीने कटिंग करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला आता मी ब्लाऊज डायरेक्टली कापडावर कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं ना ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे खूप सारे म्हणजे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि तुमचंही काम अगदी लवकर म्हणजे पटापट काम होईल. तुम्ही जिथे दिवसातून 2 ब्लाऊज शिवतात ते 4 शिवले जातील. तुम्ही नवीन शिकणारे असाल, जर आता तुमचं फक्त दिवसातून एकच ब्लाऊज किंवा एक ब्लाऊज नवीन शिकणारे असले ना की त्यांचं म्हणजे एक ब्लाऊज तरी 2 दिवसामध्ये एक ब्लाऊज शिवलं जातं असं असतं. तर तसं जर होत असेल तर तुमचं एका दिवसात एक ब्लाऊज शिवलं जाईल किंवा तुम्ही एक ब्लाऊज दिवसाला शिवत असाल तर 2 शिवले जातील असं होईल. तर आता आपण तेच कटिंगला सुरुवात करूया. चला तर आपण आता कटिंग करायला घेऊया. आपण आता जे ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्या ब्लाऊजची आपण सर्वात आधी माप लिहून घेऊया. आपण 34 मापाचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारी मापं आहेत. सर्वात आधी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते ब्लाऊजची. आपण ती मागच्या बाजूने मोजतो. पूर्ण उंची आहे या ब्लाऊजची 13.5. त्यानंतर आपल्याला छाती ही घ्यायची असते. छाती आहे याच्यात 34. त्यानंतर कमरघेर घ्यायचं असतं. कमरघेर आहे 30. कमरघेर नंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असतं. शोल्डर हे मापानुसार ठरतं. मी याच्यामध्ये शोल्डर हे 5 इंचाचा दिलेला आहे आणि मुंडा हा 5.5 इंचाचा दिलेला आहे. मागचा गळा आहे 9 इंच आणि पुढचा गळा आहे 6 इंच. बाही उंची आहे 7 आणि दंडघेर आहे 10. अशा प्रकारे तुम्ही माप लिहून घ्यायचा ब्लाऊज कटिंग करताना आणि ते पेज समोर ठेवून घ्यायचं फक्त. आता 2 फोल्डमध्ये आपल्याला अस्तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अस्तर किती फोल्ड करायचं, जितकं आपलं छातीचं माप आहे ना त्याचा 1/4 भाग अधिक 2 इंच एवढंच आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपल्या आपली छाती आहे 34, त्याचा 1/4 भाग होतो 8.5 आणि त्याच्यात आपल्याला 2 इंच ॲड करून घ्यायचं. 8.5 म्हणजे आपल्याला 10.5 अशा रुंदीचं आपल्याला अस्तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला सरळ रेषा आखून घ्यायची आणि मग उंची अधिक 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ना तेवढं माप टाकून घ्यायचं. शोल्डर आहे आपलं 5, मुंडा आहे 5.5. ही मापं टाकून घ्यायची. छातीचा 1/4 भाग 8.5 अधिक 2 इंच 10.5. कमरेच्या बाजूला आपल्या कमरेचा 1/4 भाग म्हणजे 7.5 टक्ससाठी आपल्याला 1 इंच द्यायचं आहे आणि 2 इंच मार्जिनसाठी. अशी मापं टाकून आपण जोडून घ्यायचं सर्व बाजूने. त्यानंतर आपल्याला मागच्या बाजूसाठी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. 1.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार हा द्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदी दिली आहे आपण 2.5 इंच. खालच्या बाजूला 9 इंच गळा उंची 9 आणि गळा रुंदी खालच्या बाजूला 3 इंच देऊन असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला जशा प्रकारचा गळ्याचा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता. मी आता फक्त गोल गळा दिलेला आहे.
ही सर्व बाजूने व्यवस्थित अशी ब्लाऊजची बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारेच अस्तर ठेवून काही त्याच्यात चेंजेस करायचे नाही. तशाच प्रकारे ठेवून आपली जितकी गळारुंदी दिलेली आहे ती गळारुंदी जितकी आपली गळारुंदी आहे तितका भाग आपण सरळ असा फोल्ड करून घ्यायचा आणि जसा आपण अस्तर ठेवले तशावरच ठेवून घ्यायचं आणि सर्व बाजूने अशी मार्किंग ही करून घ्यायची. सर्व बाजूने अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण मुंड्याच्या बाजूने पुढच्या बाजूसाठी अर्धा इंच जो खोलवट भाग देतो तिथे अशी अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. मार्जिनच्या साईडने 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि गळ्याच्या बाजूने 2 इंचावर मार्किंग करायची आणि अशी सरळ रेषी आखून घ्यायची. आपण इथे शोल्डर दिलं होतं 5 इंच, त्याच्यातून आपण 2.5 इंच ही गळारुंदी दिलेली आहे आणि 2.5 इंचाचं आपल्याला शोल्डर हे उरलेलं आहे. तर आपल्याला इथे कटोरी द्यायची आहे 5 इंचाची. जर कटोरीचा भाग जास्त असेल तर 5.5 इंचावर द्यायचं आणि जर कमी असेल तर 5 इंचावर. बघू शकता इथे 2 पॉईंट निघाले, म्हणजे 2 पद्धत आहेत. एक आपण मार्जिन आहे ना ते मार्जिन सोडून उरलेल्या पार्टचा मध्य काढायचा किंवा आपल्या कटोरी जितक्या मापाची काढायची आहे तितका माप टाकायचं. म्हणजे 5 इंचाची कटोरी टाकायची आहे तर पुढचे 2.5 इंच मायनस करून आणि हे 2.5 इंच असं 5 इंचावर कटोरीचा पॉईंट हा टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण कटोरीसाठी मार्किंग ही करून घ्यायची. खालच्या बाजूला आपण 2.5 इंचावर मार्किंग केली होती, परत वरच्या बाजूला 2.5 इंचावर आणि गळ्यापासून 6 इंचावर मार्किंग करून परत तिथे 1 किंवा 1.5 इंचाची मार्किंग करून अशा प्रकारे गळ्याचा आकार हा कटोरीचा आकार हा साईड पार्टवर द्यायचा आहे. साईड पार्ट सर्व बाजूने व्यवस्थित असा कटिंग करून बघू शकता अगदी व्यवस्थित अशी कटिंग झालेली आहे कटोरी. आणि आपल्याला आता योगपट्टी ही काढायची आहे. जोपर्यंत आपल्याला कुठून कशी मापं काढायची आहेत ना हे लक्षात येत नाही ना तोपर्यंत आपण पेपर पॅटर्न यूज करूनही आपलं म्हणजे स्वतःचं आपण त्याच्यात काही टाकू शकत नाही. की आपल्याला कोणी जर विचारलं ना हे कशासाठी आणि ते कशासाठी कटिंग करावं लागतं तर त्याच्यात आपल्याला उत्तर देता येत नाही की काय आपल्याला करायचं आहे. इथे आपल्याला 8 इंचाचा असा चौकोन घ्यायचा आहे. सर्व बाजूने 8 इंचावर मार्किंग करून आपण भूमितीमध्ये जसं चौकोन काढतो ना तसा आपल्याला 8 इंचाचा असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. कुठेही एक्स्ट्रा कापड आपलं वेस्ट जात नाही, काही नाही. अगदी व्यवस्थित प्रकारे आपली ब्लाऊजची कटिंग होते. आता 2.5 इंचावर अशी तिन्ही बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघू शकतो 1, 2 आणि 3 चौथ्या बाजूवर करायची नाही. A, B आणि C अशी तिन्ही बाजूवर करून घ्यायची आहे. तर A आणि Cच्या मध्य काढायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मध्य काढून आपल्याला असं तिरकस रेषा या जोडून घ्यायच्या आहेत आणि तो एक पार्ट आहे तिथून आपल्याला असा कटोरीचा आकार द्यायचा आहे. लक्षात आलं असेल तुमच्याही बघून. बघू शकता हे बघा साईड पार्ट आणि ही त्याची कटोरी अगदी व्यवस्थित अशी आलेली आहे. आता कटिंग करून घ्यायची. तुम्हीही जर अशाच प्रकारे ब्लाऊजची कटिंग करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. किंवा जर तुम्हाला अशा प्रकारची कटिंग ही शिकायची असेल तरीही कमेंट करून सांगा. पेपर पॅटर्न असले ना की कुठे काय सेट करायचं काय नाही याच्यामध्येच एवढा वेळ वाया जातो ना की कधी कधी कापड कमी असतं की तर मग खूप सारे प्रॉब्लेम येतात. मग एक साईड ओपन करून ठेवायची की फोल्ड करून ठेवायची हेच खूप तिथे डोकं चालवावं लागतं. त्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग कराल तर तुम्हाला अगदी सोपं जाईल.
नवीन शिकणारे असाल तरी तुम्हाला अगदीच लगेच समजेल अशा पद्धतीने ही ब्लाऊजची कटिंग मी करत आहे. आता आपण बाहीची कटिंग करूया. बाहीची कटिंग करणं तर हे मला खूप खूप कठीण जायचं आधी सुरुवातीला. माझा प्रॉब्लेम कुठे व्हायचा तर बाहीमध्येच. मला कळायचंच नाही की कुठून आपल्याला बाही किती कटिंग करायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जितकी बाही उंची पाहिजे आहे तयार, त्याच्यात आपण 1 इंच ॲड करायचं आणि जितकं आपलं छातीचं माप आहे ना त्याचा 4था भाग हा आपल्याला बाहीची रुंदी ही घ्यायची आहे आणि 3 इंचावर आपल्याला असं खालच्या बाजूला मार्किंग करून 2 इंच मार्जिनचे द्यायचे. खालच्या बाजूला आपल्याला दंडघेर आणि त्याच्यात 2 इंच मार्जिनचे ॲड करून अशा प्रकारे आपल्याला बाहीचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. मला सर्वात आधी जास्त मला प्रॉब्लेम व्हायचा तर तो कशामध्ये तर बाही कटिंगमध्ये. खूप सारा प्रॉब्लेम यायचा. कधी पण बाही जोडतानाच मग कधी बाही कमी असायची, कधी जास्त असायची. त्याच्यामुळे पुन्हा ब्लाऊजचा आकार आलेला पूर्ण तो खराब होऊन जायचा. पण कसं हळूहळू अनुभवातून आपण चुकत शिकत जातो ना, तशा प्रकारे मी आता अगदी व्यवस्थित अशी ब्लाऊजची कटिंग करते आणि व्यवस्थित असं म्हणजे शिवणही व्यवस्थित होतं की ते ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. माझं स्वतःवरच मला आता भरपूर वर्ष म्हणजे मी आता कमीत कमी 18 वर्षापासून मी ब्लाऊज शिवत आहे. तर मला आता स्वतःवर अगदी व्यवस्थित असा कॉन्फिडन्स आलेला आहे की ब्लाऊज आता मला व्यवस्थित येतात आणि मी दुसऱ्यांना शिकवू शकते. जी माझी पद्धत आहे ती पद्धत. कारण की मला जे सुरुवातीला प्रॉब्लेम आले ना ते प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको म्हणून मी तुमच्यासाठी आता हे व्हिडिओ घेऊन येत आहे. योगपट्टी, कटोरी, साईड पार्ट, बॅक पार्ट. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग बघूया. आपल्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर कोणतेही पेपर पॅटर्न न वापरता, कोणतेही पेपरवर ड्राफ्टिंग वगैरे न करता डायरेक्टली कापडावर ब्लाऊजची कटिंग ही मी करत असते. तर तुम्ही तशा प्रकारची कटिंग करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला खरोखर अशा कटोरी ब्लाऊजची जर अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर मी तुम्हाला सर्व साईजच्या ब्लाऊजमध्ये कुठे कोणते माप लागते काय नाही त्याचा मी चार्ट बनवून देईल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात आधी जर चॅनलवर तुम्ही आता पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमचे काम अगदी सोपे होऊन जाईल. तर त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.